ही बेळगावला जाणं चांगलंच महागात पडतंय वाटतं. जितू काकांना यास्मिनला बघितलं म्हणजे मी यास्मिन बरोबर नव्हते हे त्याला कळलं तर नसेल ना. पण तो घरात बी काय बोलला नाही. त्यात यो रावल्या नको तिथं पचकलाय. आता तो भैया काय करल काय माहित नाही. नाना नमस्कार. राम कृष्ण हरी. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. का नाना काय चालले? काय नाही, पांडुरंगाची कृपा आहे. अहो ते तर असणारच की. बर काय चहा पाणी? हा नाही नको, आत्ताच झालाय आमचा. बर इकडे कसं काय येणं केलंस? त्याचं काय नाना, तुमच्या बरोबर एक महत्वाच्या डिसिजन वर चर्चा करायची होती. भैया डिसिजन नाही, डिस्कशन म्हणजे चर्चा. हा दॅट इज दॅट. तर नाना तुमच्याबरोबर एका महत्वाच्या विषयावर डिस्कशन चर्चा करायची होती. कुठल्या विषयावर? अहो हेच, सोमन साहेबांनी आपल्या गावाला 5 लाख रुपये दिलेत, त्याचं पुढं कसं नियोजन करायचं. अरे तुम्ही गावातली तरुण पोरं, गावात काय लागतंय काय नाही त्याचा अभ्यास करा. हा काय सोयी पाहिजेत काय नकोय ते बघा आणि त्याप्रमाणे चावडीवर विषय मांडा. मग बघू की आपण काय करायचं ती, म्हणजे त्याप्रमाणे करता येईल की आपल्याला. बर नाना. नाना तुम्ही कधी बेळगावला गेला होता का? नाही. अरे पण हे मध्येच बेळगावचं काय काढलेस? सहज विचारलं. काय आहे, तिथलं कुंदालय फेमस आहे ना म्हणून. हा पुंद्याबद्दल ऐकलंय तिथल्या, पण जायचं कधी झालं नाही बघ. नाना अहो तुम्ही नाही गेला, पण आपल्या शीतल गेलेत की. मी नाही. अहो नाही काय म्हणताय, गेला नाही बेळगावला? नाही खरंच नाही गेले. हाय का? अहो किती खोटं बोलताय. तिथलं आर्मी ट्रेनिंग सेंटर, तिथलं कारंज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघितलं नाही वे? नाही नाही बघितला. हाय का? परत खोट. अहो विकेला सोडायला गेला होता, तवा नाही बघितलं का? तवा होय बघितलं की. हा तेच म्हणलं, असं इसरून कसं चालेल. हा इसरलेच होते. इकेला सोडायला गेलतो तवा बघितलेलं. अहो तवाच की. आम्ही कुठं म्हणलं परवा गेला होता बेळगावला. का गेला होता? नाही. हा आणि गेलाच तर नानांना सांगून जाणार तुम्ही. असं न सांगता जाणारातल्या तुम्ही वाटत नाही. काय नाना, बरोबर आहे ना? भैया अरे तू काय बोलतोयस काय बी कळत नाही बघ. अहो नाना मी ह्यासाठी म्हणतोय की शीतलनं तिकडं काय काय बघितलं असेल, तिनंच काहीतरी सुचवावं. काय शीतल, काय काय बघितलं बेळगावात? काय नाही, ट्रेनिंग सेंटर तेवढंच. बाकीचं काहीच बघितलं नाही वे? ते बी बरोबर आहे म्हणा. बाकीचं काय बघायला वेळच मिळाला नसेल.
आहे ना? होय. इकेला सोडलं आणि लगेच आलो. हम्म. भैया, अरे पण आपल्याला काय करायचंय त्या बेळगावचं? अहो तसं काय नाही नाना, म्हणजे बाकीच्या शहरापेक्षा बेळगाव कसं देखणं शहर आहे म्हणून. बाकी काय नाही. बर, बघा काय होतंय. ह? जरा चांगल्या कल्पना काढा, आपण चावडीवर बसून ठरवू. आणखीन कुणाच्या काय चांगल्या कल्पना असतील त्या पण बघू. बर, चालेल. येऊ का मी? रामकृष्ण हरी. हा, भेटू चावडीवर. आणि लक्ष असू दे. होय. चला. परत बेळगावला जाणार असाल तर तिकडं अजून बाकी काय काय चांगलंय हे बी बघा. आमचं लक्ष आहेच, तुमचं बी असू दे. ना ना, येतो. हा. नमस्कार जयश्री. नमस्कार. काय म्हणताय? काय म्हणताय? म्हणण्यासारखं काय राहिलंय का आता? काय राहिलंय का म्हणजे? अहो आता सगळं तर आपल्या मनासारखंच घडतंय की. काय सांगताय? काय घडतं हो आपल्या मनासारखं? काय घडत नाही ते तुम्हीच सांगा. शीतल आणि अजिंक्यांचं बोलणं होत नाही. अजिंक्य माझ्या मनासारखं वागतात. आणि काय पाहिजे आपल्याला? कसं आहे जयश्री, आपलं गोड लंगड आहे हे कबूल करावं. उगाच आपलं आहे म्हणून त्याच्यावर पैसे लावायला काय अर्थ नसतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? शीतल बेळगावला आजाला भेटून आली. कधी? कधी, का, कसं हे महत्वाचं नाही, ती भेटून आली हे महत्वाचं आहे. पुढे त्यांच्यात काहीतरी खलबताबी झाली. काय बोलणं झालं त्यांच्यात? ते काय शीतलनं मला सांगितलं नाही. तुम्ही जाऊन विचारता का? आता तुम्ही असं बोलताय जसं काही या सगळ्यात माझीच चूक आहे. आम्ही असं म्हणलं का तुमची चूक आहे? पण जे काय चाललंय ते बरोबर चाललंय असं समजून बेफिकीर राहणं चुकीचं आहे. हम्म. आम्हाला तर वाटलं होतं तुम्ही आजाला वश केलाय.